उन्हात बाहेर पडताना तुम्हाला तर गरमी जाणवतच असेल, पण त्याचबरोबर तुमचा फोनही तापायला लागतोय. फोन चार्जिंगला लावला की गरम होतोय किंवा गेम खेळताना अचानक हँग होतोय. तर सावध व्हा, कारण उन्हाळ्यात फोन ओव्हरहीट होणं तुमच्या मोबाईलसाठी धोकादायक ठरू शकतं. कारण उन्हाळ्यात तापमान वाढलं की त्याचा थेट परिणाम हा फोनच्या बॅटरीवर आणि त्याच्या प्रोसेसरवर होतो. यामुळे फोन गरम होतो, बॅटरी लवकर संपते, काही वेळ फोन स्लो काम करू लागतो. उन्हाळ्यात फोन गरम होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे थेट सूर्यप्रकाश. उन्हात फोन वापरणं किंवा गाडीत फोन ठेवणं धोकादायक ठरू शकतं, कारण बाहेरची हीट आणि त्यामध्ये जर तुमचा फोन कारमध्ये असेल किंवा तुम्ही तो यूज करत असाल, तर बाहेरची उष्णता आणि तुमच्या फोनची उष्णता ही अधिक होते आणि त्याच्यामुळे तुमच्या फोनचं टेम्परेचर हे अधिक वाढायला लागतं. याबरोबरच दुसरं कारण म्हणजे अनेक जण फोनला जाड रबराचं किंवा प्लास्टिकचं कव्हर वापरतात, पण ही कव्हर्स फोनमधील उष्णता बाहेर पडू देत नाहीत. म्हणून फोन जास्त गरम वाटत असेल तर कव्हर काढणं ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात सतत गेम खेळणं, रील्स पाहणं किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग करणं. तुम्ही उन्हाळा आहे त्यामुळे सुट्टी असेल म्हणून घरात सतत फोन स्क्रोलिंग करत असाल, पण यामुळे फोनच्या प्रोसेसरवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे फोन पटकन तापतो. उन्हाळ्यात फोन तापतही असला तरी त्याला थंड ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला माहीत असतील, पण आपण त्याचा वापर करत नाही. पहिलं म्हणजे फोनचा ब्राईटनेस कमी ठेवा किंवा सरळ ऑटो ब्राईटनेसवरती टाका. GPS, ब्लूटूथ आणि वायफाय गरज नसताना बंद ठेवा. तसंच बॅकग्राऊंड्समध्ये आपल्याला जे नको असतील ते ॲप्स चालू असतील तुमच्या इथे, तर ते ॲप्स बंद करणेही गरजेचं आहे. फोनचं सॉफ्टवेअर अपडेट करा, कारण यामुळे नवीन अपडेट्समध्ये हीटिंग प्रॉब्लेम कमी करण्यासाठी सुधारणा दिलेल्या असतात. तसंच चार्जिंग करतानाही काळजी घ्या, कारण आपल्याला सवय असते आपण बाहेर जाताना आपला फोन हा 100% चार्ज ठेवतो. हा 100% करण्यापेक्षा 90 ते 95% चार्ज करणं उन्हाळ्यात अधिक सुरक्षित मानलं जातं. आणि या सगळ्याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोन खूप जास्त गरम झाला असेल तर तो काही वेळ बंद करा किंवा सावलीत ठेवा, पण चुकूनही फोन फ्रीजमध्ये ठेवू नका. अनेक आयफोन युजर्सना ही सवय असते, त्यांचा रूम टेम्परेचरचं जर प्रमाण अधिक वाढलं असेल, तापलं असेल, तर ते सरळ फ्रीजमध्ये ठेवतात. तर फोन फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फोनच्या आतल्या पार्ट्सचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी टाळायच्यात. ज्या आपल्या फोनसाठी आणि आपल्यासाठी सुरक्षित असतील अशाच टिप्स वापरा. त्यामुळे उन्हात जर थोडी तुम्ही काळजी घेतली तर तुमचा फोन सुरक्षित आणि फास्ट राहू शकतो. ही माहिती उपयुक्त वाटली तर तुमच्या सतत फोन वापरणाऱ्या मित्राला नक्की पाठवा. आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी माय महानगर लाईव्ह आणि ओंदी मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.